तर नवीन वर्ष जे येणार आहे आपलं मराठी नवीन वर्ष, त्याची सुरुवात आपल्याला करायची आहे. गुढीपाडवा आपण गुढ्या उभारत असतो. नवीन वर्षाची सुरुवात ही गुढी उभारून आपण करत असतो. चैत्र प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा हा सण येणार आहे. अमावस्या ही असते आणि बऱ्याच लोकांना संभ्रम तयार झालेला आहे की अमावस्या आहे तर गुढी कधी उभारावी, कोणत्या दिवशी गुढीपाडवा साजरा करावा, गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढी कशी उभारायची ते सुद्धा सांगणार आहे. तसेच गुढी उभारण्यासाठी काही मुहूर्त असतो का, उतरवण्यासाठी मुहूर्त असतो का, गुढी उभारत असताना तेव्हा कोणता मंत्र म्हटला जातो, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याविषयी माहिती होणार आहे. नक्कीच माहिती जाणून घ्या. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, गुढीपाडवा जो आहे तो आपला येणार आहे 19 मार्च 2026, वार आहे गुरुवार या दिवशी आणि अमावस्या प्रारंभ होणार आहे बुधवारी 18 तारखेला सकाळी 8:26 तर 19 तारखेला सकाळी 6:54 अमावस्या संपणार आहे. तर या कालावधीच्या नंतर म्हणजे अमावस्या संपणार आहे. अमावस्या संपल्यानंतर तुम्ही कधीही केव्हाही गुढी उभारू शकतात. केव्हाही म्हणजे असं नाही की उशिरापर्यंत, लवकरात लवकर आपल्याला गुढी उभारायची आहे. 10-11 वाजायच्या आत आपल्याला गुढी उभारायची आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगेल की बरेच लोक बोलतील की एवढ्या सकाळी मला स्वयंपाक वगैरे नैवेद्य वगैरे बनवायचा असतो आणि मग नंतर उभारली तर चालेल का. बाकी कामं नंतर करा. सर्वप्रथम आपल्याला गुढी उभारायची असते आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे कामं करायची असतात. आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या घरात स्वच्छता करायची आहे. घर झाडून पुसून घ्यावं, रांगोळी काढा, आपण दिवा दरवाजाच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर लावा, उंबरठा लेपन करा. या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, कारण जेणेकरून आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहील. आणि नंतर आपण गुढी उभारायची आहे. गुढी उभारत असताना गुढीचा रंग कोणता असावा, तर तुम्हाला सर्वप्रथम सांगेल गुढीचा रंग जो असतो तो लाल, भगवा, हिरवा या पद्धतीने तुम्ही कलर घेऊ शकतात, काही हरकत नाही. या पद्धतीने तुमच्याकडे जी साडी नवी असेल आणलेली ती तुम्ही उभारू शकता, ती साडी तुम्ही वापरू शकतात. या पद्धतीने करू शकतात. नवी कोरी साडी जी असते ती आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे. तसेच तुम्हाला सांगेल आपल्याला तांब्या जो असतो तो लागणार आहे. आता तांब्या नसेल तर तुम्ही पंचधातूचा घ्या, पितळी घ्या, पण तुम्हाला सांगेल हा जो असतो धातूचाच तांब्या घ्यायचा एक प्रयत्न करायचा आहे. कारण धातूमध्ये खूप म्हणजे सकारात्मक लहरी ज्या असतात त्या खेचून घेण्याची ताकद असते, म्हणून आपण तांब्या असू द्या किंवा पितळी तांब्या या पद्धतीने तांब्या आपल्याला लागणार आहे. त्यानंतर एक काठी आपल्याला लागत असते गुढी उभारण्या, त्यानंतर वेळूची काठी लागत असते. आता ह्या काठ्या बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे बघा, तुमच्या परंपरा ज्या आहेत त्या आधी पाळायच्या आहेत आपण. तर जी काठी आपण बाजारातून आणत असतो तर बऱ्याच ठिकाणी दरवर्षी नवीन काठ्या आणल्या जातात. बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की एक काठी ठेवून देत असतात आणि दरवर्षी ती काठी वापरली जाते. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकतात. ही काठी स्वच्छ धुवून घ्यायची, धुवून पुसून घ्यावी. तिला तेल आणि हळद जे असतं ते आपण तेल लावायचं आहे. हळद आणि कुंकू जो असतं त्याचे पट्टे आपल्याला ओढायचे आहेत या काठीला आणि त्यावरती आपल्याला लागणार आहे निंबाचा पाला जो असतो तो लागतो. नंतर साखर माळ जी असते म्हणजे हल्ला कंगन सुद्धा बोललं जातं, ती आपल्याला माळ एक लागत असते. फुलांचा हार एक लागत असतो. ही आपल्याला जी साडी असते साडीच्या मिऱ्या बनवायच्या आहेत. काठीला साडीच्या मिऱ्या अगदी पॅक घट्ट आपण बांधायचा आहे. ही बांधत असताना आपल्याला इथे जो आपला कलावा असतो त्याचा वापर करायचा आहे, नाही की दोऱ्यांचा वापर करायचा आहे. कलावा जो असतो तो वापरावा. त्यामध्ये आपण निंबाचा डगळा जो असतो तो एक आपल्याला लावायचा आहे. साखरमाळ लावायची आहे, फुलांचा हार देखील लावायचा आहे आणि साडीच्या वरती हे सगळं लावल्यानंतर आपल्याला जो तांब्या असतो तांब्यावरती स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे आणि तांब्या आपल्याला उलटा त्या काठीच्या वरती लावायचा आहे. मी साईडला दाखवेल अशा पद्धतीने आपल्याला तो तांब्या उलटा लावायचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी बरेच लोक बोलतात उलटाच का ठेवला जातो किंवा काय, म्हणजे हे सुद्धा एक आधीपासून चालत आलेली प्रथा आहे. आणि तुम्हाला सांगेल आपण कोणतीही पूजा करत असताना आपण तांब्या शिधा ठेवत असतो, पण गुढीपाडव्याच्या दिवशी जो असतो तो उलटा तांब्या ठेवतात, कारण त्या ठिकाणी एक परोपकाराची भावना असते. जमिनीची जी भावना आहे म्हणजे जमीन माता जी असते तिच्याविषयी परोपकाराची भावना म्हणून तो तांब्या त्या दिवशी उलटा ठेवला जातो आणि ही भावना त्या दिवशी दर्शवली जातो, म्हणून आपण गुढीमध्ये तो तांब्या उलटा ठेवत असतो. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला गुढी जी असते ती उभारायची आहे. आपला मुख्य दरवाजा जो असतो त्या ठिकाणी आपण गुढी उभारू शकतो. आता बरेच लोक बोलतील मुख्य दरवाजाजवळ जागा नाही किंवा आम्ही उभारू शकत नाही, तर तुमची गॅलरी असेल ज्या ठिकाणी आपल्या घराच्या बाहेर सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी तुम्ही उभारू शकतात. सूर्योदय होत असतो तेव्हाच गुढी उभारायचा प्रयत्न करा, जास्त उशीर करू नका. या पद्धतीने करा. आता आपण गुढी उभारत असताना किंवा गुढीची पूजा जी काही आपण करत असतो,
हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे गुढीला आणि तिथे आपल्याला एक नैवेद्य सर्वप्रथम आपल्याला दाखवायचं आहे. आता जेवणाचा नैवेद्य गोडाचा आपण जेव्हा आपण बनवतो, पुरणपोळी, खीरपोळी, बासुंदी जे काही बनवाल तुम्ही ते नंतर, पण गुढी आपण सर्वप्रथम बांधल्यानंतर गुढीचं आपण पंचोपचार अशी पूजा करायची आहे. गुढीची पूजा केल्यानंतर तिथे आपल्याला बघा कडुलिंबाचे जे पानं असतात ते, त्यानंतर गूळ आणि चणाची डाळ हे जे असतात हे नैवेद्याला ठेवायचे आहेत. आणि कडुलिंबाचे पानं आणि गूळ जो असतो तो कुटून छोटे छोटे गोळ्या बनवून आपल्या घरातील सगळ्यांना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. हा नैवेद्य सकाळी आपण गुढी उभारतो तेव्हा हा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नंतर जो काही आपण खाद्यपदार्थ बनवणार आहोत जेवणाचे तो नंतर नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. या पद्धतीने पूजा करायची आहे. ही पूजा करत असताना तुम्हाला सांगेल एक मंत्र आपल्याला जप करायचा आहे. तो म्हणजेच काय, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र जप करत राहायचा आहे जेव्हा आपण गुढी उभारत असतो किंवा गुढीची पूजा करत असतो त्यावेळी. आता ही गुढी उभारल्यानंतर नैवेद्य वगैरे सगळं काही दाखवत असतो, पण गुढी सोडायची केव्हा? बरेच लोक काय करतात, चारी सैसान प्रदोष काळ चालू होत असतो आणि तरीसुद्धा गुढी म्हणजे उतरवत नाही. तर तुम्हाला सांगू का, आपला नैवेद्य वगैरे सगळं काही झालं त्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगेल संध्याकाळी प्रदोष काळ चालू व्हायच्या आधी आपण गुढी म्हणजे काढून घ्यायची आहे. 4-5 वाजेपर्यंत गुढी आपण काढून घ्यायची. घरात आणल्यानंतर लगेच आणून टाकून नाही द्यायची, तर आपण एक पाट ठेवायचा आहे. घरात आणल्यानंतर गुढीला त्या पाटावरती उभी करायची आहे. गुढीला तिथे आपण घरात आणल्यानंतर गुढी मातेच्या समोर हळदी कुंकू धूपदीप दाखवायचा आहे आणि तिथे आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि गुढी मातेला सांगायचे जी काही माझ्याकडनं चूक झाली असेल, भूल झाली असेल, माफ करा. माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू द्या. माझं नवीन वर्ष हे भरभराटीचं, सुख समृद्धीचं, माझ्या घरात सगळे काही ठणठणीत बरे राहतील अशा पद्धतीने आपण जे काही आपल्या मनात असेल ती तिथे प्रार्थना गुढी मातेला करायची आहे. आणि ती गुढी अशीच्या अशी आपण ठेवायची आहे. आता ती गुढी बघा, त्यावरचे जे पदार्थ असतात त्या रात्रभर आपण ठेवू शकतो का किंवा लगेच काढावे का? तुम्हाला शक्य झालं तर लगेच तुम्ही ते पदार्थ काढू शकतात. म्हणजेच कसं बघा, साखरमाळ जी असते ती, फुलांचा हार असतो, काढा किंवा मग दुसऱ्या दिवशी तुम्ही काढले तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने करू शकतात. साखरमाळ जी असते ती साखरमाळ आपण सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. जो कडुलिंबाचा पाला जो असतो तो साठवणीचं धान्य जे आहे तिथे आपण ठेवायचं आहे. थोडे जे कडुलिंबाचे पानं असतात ते तिजोरी सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. या पद्धतीने करा. नंतर जो बघा, जो आपला काठी असते ती काठी आपण ठेवून द्यायची असेल ती ठेवू शकतात. जी साडी असते ती आपण वापरू शकतो, घरामध्ये महिलांनी वापरू शकतात. या पद्धतीने त्या वस्तूंचा वापर आपण करायचा आहे. आता तांब्या जो असतो तांब्याचा सुद्धा एक उपाय केला जातो. तो उपाय म्हणजेच बघा, जो काय गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा आपण गुढी काढत असतो रात्रीच्या वेळी आपण तो तांब्या उतरवून घ्यावा. त्यामध्ये आपल्याला गहू किंवा तांदूळ भरून आपण देवघरासमोर ठेवायचा आहे. आणि नंतर तो तांब्या मधलं जे धान्य असेल ते साठवणीच्या धान्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमी पडत नाही असं म्हटलं जातं. आणि छोटासा उपाय आहे तो सुद्धा आपला इथे होऊन जातो. आणि नंतर आपण तो दुसऱ्या दिवशी तांब्या धुवू शकतो, घासू शकतो. या पद्धतीने करा. तर या पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीने आपण पूजा करायची आहे. त्या दिवशी मुहूर्त वगैरे दिवसभर कधीही चालेल. हा मुहूर्त असा असतो गुढीपाडव्याचा की त्याला मुहूर्त बघायची काही गरज पडत नाही. शुभ दिवस मानला जातो. त्या दिवशी बरेचसे लोक काही नवीन वस्तूसुद्धा खरेदी करतात. त्यासाठी सुद्धा मुहूर्त बघितला जात नाही. एवढा शुभ दिवस हा मानला जातो. म्हणून या दिवशी अशा पद्धतीने आपल्याला गुढी उभारायची आहे. चार अशी मनापासून आपल्याला गुढीपाडव्याची ही पूजा करायची आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही गुढी उभारून करायची आहे. चला मग, सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.